स्वामी महाराजांची प्रार्थना करून घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश. बघा, स्वामी महाराजांच्या काळामध्ये अनेक जण स्वामी महाराजांची खिल्ली उडवायला यायचे. त्यावेळेस काही योगी असायचे गिरीपुरी भारती समाजामधले, म्हणजे दत्त महाराजांचेच उपासक. हे गिरीपुरी भारती आहेत ना, हे दत्त महाराजांचे उपासक आहेत सगळे. काही नागे असतात यांच्यामध्ये, काही जण वस्त्र धारण करतात. त्यावेळेस त्यांना वाटायचं हे स्वामी समर्थ महाराज कोणतरी भोंदू बाबा बसलेत असं त्यांना वाटायचं त्या काळामध्ये. तर त्यांना माहिती नव्हतं महाराज साक्षात मूळ ब्रह्म आहेत. तर एकदा अशीच काय घटना घडली. अनेक भक्तजन स्वामींजवळ बसलेले. त्यावेळेस गिरीपुरी भारती हे साधू महाराजांची परीक्षा बघण्यासाठी आले. बघा, त्यांची पात्रता तर नव्हतीच, पण बोलतात ना, कुठंतरी साधू स्वरूपाचा अहंकार प्रत्येकाला असतो, कुठंतरी सिद्धीचा अहंकार असतो. काही 4 सिद्धी अवगत झाल्या तर स्वतःला ब्रह्म समजायला लागतो व्यक्ती. पण सिद्धी ही तुमच्या मोक्षाच्या आड येते. सिद्धी आयुष्यभर तुम्हाला टिकत नाही. ज्यावेळेस तुमचा मृत्यू होतो त्यावेळेस ती पण मरते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून सिद्धीला काळ असं म्हटलं गेलेलं आहे. असंच त्यावेळेस काही घटना घडली. त्यांच्या सिद्धीच्या बळावरती ते महाराजांची परीक्षा पाहण्यासाठी आले. पण त्यांना काय माहिती, साक्षात महाविष्णू दत्तात्रय भगवान वेगळ्या रूपामध्ये तिथे बसलेले आहेत, म्हणजे अवधूत स्वरूपामध्ये. आणि ते महाराजांना प्रश्न करणार. शास्त्रामधले जे काय वेद पुराण अनेक शास्त्र आहेत आपले, त्याच्यातले काय प्रश्न करणार. तितक्यातच तिघांचेही आवाज आपोआप बंद झाले. म्हणजे आवाजच गेले तिघांचे, कंठच बंद झाला. कारण की बघा, ईश्वराची परीक्षा पाहणे म्हणजे सोपं नाही आहे. त्यावेळेस त्यांना समजलं, बाबा हे सर्वसामान्य साधू दिसत नाही, किंवा कुठला वटवृक्षाखाली भोंदू बसलेला आहे असंही वाटत नाही. तर तिथेच ते रडू लागले. रडता पण नीट येईनं, डोळ्यातनं अश्रू निघतायत, पण महाराजांनाही बोलता येईना. आणि महाराज गदगदा हसू लागले. आपले स्वामी समर्थ महाराज गदगदा हसू लागले. आणि मग ते महाराजांना शरण गेले. महाराजांना लोटांगण घातलं आणि अंतर्भावाने स्वामींना प्रार्थना केली, महाराज क्षमा करा, दया करा, चुकलो आम्ही तुमचेच दास आहोत, पण आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही, तुम्ही साक्षात ब्रह्म आहात. त्यावेळेस महाराजांनी त्यांना ती वाचा देऊन टाकली. मग ते बोलू लागले. बोलू लागल्यावरती मग आनंद झाला. परत वाचा आली ना. बघा, स्वामी समर्थ महाराज काही करू शकतात. त्यांना तंत्र मंत्र फुकायची गरज लागत नाही. त्यांनी नुसतं त्यांच्या दिव्यदृष्टीने पाहिलं तरी काय होईल समोरच्याचं सांगू शकत नाही. असे आपले स्वामी महाराज होते. आणि स्वामी महाराजांना अनेक लोक त्यावेळेस असे भोंदू पण यायचे. काही लोकांच्या अंगामध्ये संचार यायचा. काही लोक तिथे यायचे, स्वामी समर्थांसमोर नाटक करायचे. अनेक काय घटना. पण महाराज अशा लोकांना, तुम्ही जर स्वामी महाराजांची बखर वाचली ना, ऐकली ना, तर कान झाकून घ्याल, डोळे झाकून घ्याल, अरे महाराज काय बोलतायत. हे महाराज असे बोलायचे तर समोरचा पळून जायचा. तर त्यावेळेस असे पण भोंदू यायचे ज्याच्या अंगात संचार असायचा, महिला असो किंवा पुरुष असो. बघा,
अजूनही बऱ्याच लोकांच्या अंगात संचार येत आहेत. काही लोक नाटकं करतात. बघा, हे संचार मी बोलत नाही आहे म्हणून, संचार आहेत, पण 100% 1% संचार इतरांच्या शरीरामध्ये आहे आणि तो संचार कधीही घुमत नाही. तो संचार योग शक्तीमध्ये असतो. जर माणूस जाग्यावर बसला तर ती शक्ती त्याला कंट्रोल करता यायला पाहिजे, अन्यथा तो माणूस काळाच्या तोंडात जातो. पण अनेक लोक आहेत अशी, पण स्त्रियांच्या अंगात पण कानिपनाथ येतात. बघितलं का तुम्ही? स्त्रियांच्या अंगात गोरक्षनाथ येतात, मच्छिंद्रनाथ येतात, जे स्त्रियांपासून अनेक हात लांब आहेत, तरी त्यांच्या अंगामध्ये कानिपनाथ आणि गोरक्षनाथ येतात. कधी 10 दिवस आंघोळ्या पण करत नाहीत तरी त्यांच्या अंगात कानिपनाथ येतात. आणि काही पुरुष पण आहेत, त्यांच्याही अंगात कानिपनाथ. मी आता खूप ऐकतोय, बघतोय, मडीला अनेक जण जातात, ते काय चिमटे बिमटे एवढे हातात घेऊन जातात, त्या चिमट्यानीच हाणायला पाहिजे त्यांना धरून. आणि तिथे काहीतरी येड्यासारखे काय मोठ्याने अलग बोलतील, कोण काय बोलेल, लटक लोक डचकतात अक्षरशः. मी तर एका दोघांना तिथून मडीपासून हकलून पण दिले, माइंब्यापासून. तर माझ्याच कानाजवळ जोरात अलग बोला, मी डचकलो तिथे. ते मच्छिंद्रनाथ राहिले बाजूला, मीच घाबरलो 2 मिनटं. काय झालं बाबा, माझ्या बाजूला काय भूतभीत अलग काय? बघतो तर हा अलग बोलतोय, हाकलूनच दिला बाहेर त्याला. म्हणजे एवढे पण अडाणी लोक आहेत, अक्षरशः खोटी नाटकं करतात, अंगामध्ये अंगात वारा आल्याचंही नाटक करतात आणि लोकांना फसवतात. मी माझ्या मागच्या प्रबोधनामध्ये सांगितलं आहे, माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, परत मुद्दामून सांगावं असं मला वाटलं. एकदा अशीच काय घटना घडली. माझे गुरु परमपूज्य धनाजीनाथ बाबा एकदा इकडेच आपल्याच पट्ट्यामध्ये, अनेक लोक त्यांना ओळखतात, नगरपट्ट्यात पण ओळखतात, आणि बरेच लोक ओळखतात. आता वय झाल्यामुळे जास्त फिरत नाहीत ते. पण सांगायचं असं कारण आहे, एका ठिकाणी गोंधळ चालू होता लक्ष्मीचा. जागरण गोंधळ बोलतो ना आपण, करतात लग्न झाल्यावर काय करतात ते त्यांना माहिती. आयुष्याचा गोंधळ होऊन जातो त्यावेळेस. पण सांगायचं कारण काय, त्यावेळेस माझ्या गुरु तिथे गेलते, लग्नाला गेलते. दुसऱ्या दिवशी पूजा होती, गोंधळ टिवलीला, महाराजांचे भक्त होते बिचारे सगळे. पण त्यावेळेस असं काय असायचं, तर वारी, ज्याच्या अंगात वारी यायची त्यांना काय बोलतात ना, हातात काय द्यायचे, काय देतात ते, तांदूळ बिंदूळ भस्म काय देतात ते, भंडारा ते त्यांना माहिती. ते आपण त्या भानगडीत पडत नाही. पण सांगायचं कारण काय, त्याच्यात 10-12 बायका गोळ्या झाल्या. काय झाल्या? 4-5 पुरुष गोळा झाले. कोणाच्या अंगात खंडोबा येतोय, कोणाच्या अंगात काळोबा येते, कोणाच्या अंगात कानिपनाथ येतोय, कोणाच्या अंगात लक्ष्मी येते, कोणाच्या अंगात भैरव येतोय. आले म्हणलं, देवांना काय कामच राहिले नाही म्हणलं आता. हे माझे गुरु मला सांगत होते बरं का, मी नाही पाहिलं डोळ्याने, माझे गुरु मला सांगत होते. मी तर असेही पाहतो, मी तर वारीच बंद करून टाकतो, आल्यावर ठेवतच नाही, परत आयुष्यात कधी वारच येत नाही त्याच्या अंगात. पण सांगायचं कारण काय, त्यावेळेस एकीच्या अंगात वारं आलं, लगेच दुसरीच्या पण अंगात वारं आलं. तसं काय फुगडी खेळतात लाईनीत, गोल गोल फुगडी खेळत होते सगळे. आणि लगेच खंडोबा आला, एकाच्या अंगात भैरोबा आला. अरे म्हणलं, अरे देवच देव आले, आता मंदिरातले देव काढा आणि ह्यांना बसवा म्हणलं तिथे. ते जागरण कशाला ते उसबीस लावले, काय पापड बिपड तळून लावतात तिथे, काय करतात त्यांना माहिती. ते सत्य आहे, पण एक माझी भाषा शैली थोडी वेगळी बरं का. पण सांगायचं कारण काय, त्यावेळेस माझ्या गुरूंनी काय केलं, ते सामर्थ्यवान आहेत, नाथ योगी आहेत, त्यांनी भस्म घेतला, काय मंत्र बोलला आणि फुंकला त्यांच्या अंगावरती. सगळ्यांची वारी. तसं काय, ती भिंत कशी कोसळली तशी कोसळून पडले सगळे लाईनीत, सगळे असे फुलासारखे पसरून पडले. ते काय फुगडी खेळत होते ना लाईनीत, अशी गोल गोल सगळे पसरून पडले. आणि माझे गुरु गप्प. तर काय झालं वाऱ्यांना, देव कोपला का काय, खंडोबा कोपला काय, लक्ष्मी कोपली. हे घाबरले लोक पण एवढे अंधश्रद्धेत गेलेले. त्यांच्या अंगात काय होतं, चेडे गोटे. काय होतं, चेडे गोटे. कुठं ते काळूबाईला जातात तिकडे मांजीरबुवा, गोजीरबुवा, दावजी पाटील, गंगाराम बुवा, चेडे गोटे काय काय बोकांडी चढून घेतात आणि असे मान हलवत बसतात रात्रंदिवस. आणि वसं माझ्या अंगात काळूबाई आली, माझे घरचे माझी दखलच घेत नाही. कशाला घेतील तुझ्या घरची दखल, हां, तुझी पूजा करायची आहे का बाबा तिथे. म्हणजे एवढे विचित्र लोक आहेत. अशा लोकांच्या घरामध्ये लक्षात ठेवा आजार असतो, अशा लोकांच्या घरात मृत्यू होतो, अशांच्या घरामध्ये पांढऱ्या लक्ष्मीचा वास राहतो. त्या घरामध्ये कधीही बरकत येत नाही. ज्याच्या अंगात वारं येतं ना त्याच्या घरात जाऊन बघा त्याची काय अवस्था आहे, जाऊन बघायचं फक्त. कारण ढोंग करतात, लोकांना फितवतात, आमच्या पाया पडा,
एक तर बाई अशी तिच्या अंगात लक्ष्मी आहे, ती महालक्ष्मी, आणि तिने ती महालक्ष्मी मला आज्ञा केली आहे मासे खाण्याची, आणि सगळ्यांसमोर कणाकण मासे खाते इकडे घुमती दनादन. म्हणजे अशी घुमते म्हणजे यांची माना तरी का तुटून पडत नाही म्हणलं खाली. माझी मान आता भरली, मी नुसती एक बॉलिंग टाकली अशी पोरांसंगती खेळत होतो, माझी इथली मानच भरली. या रात्रंदिवस घुमतायत तरी यांच्या माना भरत नाहीत. ल प्रचंड शक्ती म्हणलं ही. आधी माया स्वरूप यांच्याच पाया पडतो उद्यापासून, स्वामींची भक्ती सोडतो आणि यांचीच भक्ती करतो म्हणलं. आता पाहतोय डोळ्यांनी किती खोटं किती थोतांड. या गोष्टी करू नये, अन्यथा खोटं साधुत्व केलं, खोटं देवीचं वारं अंगात आणणे. एक बाई आहे मुंबईच्या ठिकाणी, चांगली नगरसेविका आहे, ती मला बोलते महाराज माझे पाय कोणीतरी बांधलेत. अरे पाय झालेत हत्तीवाणी म्हटलं. ते पाय कोण बांधणार तुझे? डॉक्टरला दाखव म्हटलं. नाही माझ्या अंगात एकविरा देवी येते. म्हणजे तू रात्रंदिवस मांस मच्छीशिवाय राहतच नाही, तुझ्या अंगात कशी काय एकविरा देवी येते? नाही एकविरा देवीने मला आज्ञा केली आहे, शुभम भवतु. म्हणलं वा छान 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 म्हणलं, काय हरकत नाही म्हणलं. म्हणजे अशी पण लोक आहेत, वारं आलं का खड्डा आला का डोळे उघडून पाहतात असे, आणि मग तिकडे उडी मारतात. बघा एक एक तास अंगात वारं येतं, बघितलं का तुम्ही काय काय ठिकाणी असे घुमतात पागलसारखे. कुठं पालखी बिलकी निघाली यात्रेची तर बाया लागल्या घुमायला मागे पुढे घुमायला लागल्या. बरं आमच्या अंगात वारी येत नाही, आम्ही रात्रंदिवस साधना करून थकलो, पण देव काय आमच्या अंगात आला नाही. कारण देव आम्ही डोळ्यांनी पाहतो ना, आम्ही अंगात घेतच नाही, कारण देव अंगात येतच नाही. देव आला तर तुम्ही भस्म व्हाल. म्हणजे इतकी अंधश्रद्धा आपल्या लोकांनी वाढवली. आपल्या लोक बोलण्यापेक्षा ज्याला मोठेपणा लागतो ना, मोठेपणा ही लोक करतात अशी. काही लोक जागरण करतात, दारू पिऊन जागरण करतात. बघितले तुम्ही? जागरण दारू पिऊन करतात. पहिला आम्ही दर वर्षाला जागरण घालायचो, त्यावेळेस मुंबई ठिकाणी राहायचो. सगळे वागे बेवडे पहिले इकडे चांगले यायचे, कुठं त्यांना दारू भेटायची काय माहीत नाही. मुंबई ठिकाणी पण यांना एवढी माहिती, आम्हाला माहिती नाही पण यांना माहिती. बेवड्यांना बरोबर शोध लागतो दारूचा अड्डा कुठे आहे. आणि दारू पेला का आला खंडोबा अंगात. म्हटलं खंडोबाला काय काम धंदे नाही, बेवड्यांच्याच अंगात येतो तो. म्हणजे एवढे विनाशकाली विपरीत बुद्धी. म्हणजे हे जागरण बिगरण बंद करा, याच्यामुळे लोकांची वाटोळ होत चाललीत. बोललो हे बेवड्यांना बोलवता आणि आयुष्याचं वाटोळ करून घेतात. चांगले तुम्हाला वागे भेटत नाहीत का म्हणलं? हे बेवडेच भेटतात का? कोण बोलतं माझ्या अंगात दत्त महाराज. दत्त महाराज मी पण कधी कधी विचार, 12,000 वर्ष गिरनारवरती दत्त महाराजांनी तप केले. 12,000 वर्ष एका पायावरती. गिरनारची महिमा तर सगळ्यांना माहिती आहे, आणि दत्त महाराजांच्या अंगात येतील. अहो दत्त महाराज बघितल्या माणूस परलोकात जाईल एवढं तेज येते, आणि दत्त महाराजांच्या अंगात यायला मोकळेत काय? विनाशकाली विपरीत बुद्धी. कुठून डोकं आलंय काय माहित लोकांना. म्हणून ज्याच्या अंगात वार आहे ना, त्याला डायरेक्ट यज्ञ कुंडात स्वाहा करायचं, असं धरायचं. कुठे यज्ञ चालू असेल बघू त्याला चटका लागतोय का. ज्याच्या अंगात देवी तर त्याला चटका लागायला नाही पाहिजे. मग कसा काय यांना त्रास होतो? ज्याच्या अंगात देवी तर असं व्हायला नाही पाहिजे ना, लोकांचं भलं व्हायला पाहिजे. कुठंतरी मार्गदर्शन करा, लोकांच्या अडीअडचणी सोडवा. लोक खूप त्रासामध्ये आहेत, काहीतरी चमत्कार करून दाखवा. कुठंतरी धनाची पोटली काढा खालून, मडकं काढा खालून, वाटा लोकांना काहीतरी तुमच्या दिव्य ज्ञानाने. उगाच काहीतरी भ्रमिष्ट झालेत. याला मानसिक त्रास असं म्हटलं गेलेलं आहे. हे मानसिक बुद्धीने थकलेले लोक आहेत. कारण बघा मी काय आज मार्गदर्शन करत नाही आहे, मी अनेक ठिकाणी स्मशान असू या काही असू सगळीकडे जाऊन मी प्रत्येक ठिकाणाचा अभ्यास केलेला व्यक्ती आहे. किती खोटं आहे किती खरं आहे, 100तनं 90% बाबा खोटेत. 90% भोंदू साधू आहेत, ते फसवतात, अक्षरशः लोकांना फसवतात. काही बघा ज्या महिलांच्या अंगात काही नसतं, बघा ज्या वेळेस आरती चालू असते तर जोरात आरती म्हटल्याने, जर नगारा वाजल्याने तर अंगावर शहारे येतात. येत नाहीत का? अंगावर काटा येतो असा. तर तो संचार असतो का? नाही. त्याला भाव अवस्था असं म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? माणूस एकाग्रता होतो, असं अंगावर एकदम शांत. तो आणि महाराज एक स्वरूप होतो, एक रूप होतो. मग काही लोक काय करतात, अरे माझ्या अंगात संचार आला, माझ्या अंगात स्वामी समर्थ महाराज आले, आता मला पण घुमायलाच पाहिजे आता उभ्या. मग मी बोलायला पाहिजे माझ्या अंगात स्वामी समर्थ. लोकांना चुत्या बनवायचं आणि लुटायचं.
अहो किती लोक फसलेत. काही लोकांना खोटं बोलून पण सांगतात, जर एखाद्याला मानसिक त्रास असेल तर बोलतात तुमच्यावर करणी केली. अशी पण काही साधू आहेत, पण ती करणी नसते, मानसिक त्रास पण असू शकतो. लाख लाख 2-2 लाख 3-3 लाख रुपये घालवले तरी फरक पडला नाही. मग याच्यावरून विचार करायला पाहिजे, किती बाबा खोटे या भूतलावरती आहेत, गल्लोगल्ली बसलेले आहेत. एक प्रत्येक व्यक्तीने, सर्वसामान्य माणसाने हा विचार करायलाच पाहिजे. काय रस्त्यावर येतात, कोण वासुदेव येईल, कुठला देव येईल, कोण काय येईल, ते इतके भोंदू आहेत, इतके लोकांना फसवतात, लोकही फसतात. बाई तुझं असं झालं, तू खरी आहे का खोटी आहे, तू अमुक आहे का तमुक आहे का काय, त्यांची भाषा त्यांनाच माहिती. ती बाई बोलते खरे 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 बाबा. मग बाबा बोलतो ठेव 501 रुपये ठेव. बाबा बोलतो 1001 रुपये ठेव माझ्या हातावरती. बाई पण ठेवते. नवरा आले कुठे, बाई पैसे दिले बाबाला. काय सांगायचं बाबा. म्हणजे कसे स्त्रिया पिडलेल्या आहेत, पुरुष पिडलेले आहेत. कारण की प्रत्येकाच्या संसारामध्ये आडी अडचण असते. कोणाला तरी असं वाटतं कोणतरी आम्हाला चांगलं सांगावं, आम्हाला याच्यातनं बाहेर काढावं. पण लोकांनी हे पण समजावं, आमचे प्रारब्धाचे भोग पण असू शकतात. येथे लक्षामध्ये जास्त करून कर्माचे, जे आपले कर्म असतात, आपले प्रारब्ध असतं, त्या प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगावे लागतात. ज्यावेळेस भोग आपल्या अंगावर येतात ना, त्यावेळेस तुम्हाला करणी बाधेची पण गरज लागत नाही, तंत्रमंत्राची पण गरज लागत नाही. त्यावेळेस आपला आपोआप विनाश व्हायला लागतो. एवढं लक्षात ठेवा. वेळ आली खटका उडालाच. म्हणून मी का सांगतो, स्वामी महाराजांचे चरण का पकडायचं मागचं कारण आहे, तशी वेळ येऊच नाही आपल्यावरती. सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ हे नाम घेत राहायचं. जेवढं आठेल तेवढे घ्या ना तुम्ही. मी बोलत नाही 24 तास कोणाचं, माझंही होत नाही. अर्धा तास घ्या, 1 तास घ्या, चालता बोलता घ्या, कसंही घ्या, पण नाम घ्या. नामाचा हिशोब राहतो, लक्षात ठेवा. तुम्हाला कळत नाही, अरे एवढं नाम घेते तरी काय, महाराजांच्या रजिस्टरमध्ये सगळ्यांनी नामं घेतलेली ते असतं, लक्षात ठेवा. महाराज लिहून ठेवतात. आणि ज्या वेळेस आपला बटन बंद होतं ना, मग तिकडे हिशोब होतो. मध्ये बोलतो यम बोलतो नको बाबा, यांनी ले नाम घेतलंय, यांना जाऊ दे स्वामी लोकांमध्ये. येते का लक्षामध्ये. मग तुम्हाला कुठं नरकातून कुठं पाठवायची गरज लागत नाही. एवढा नामाचा महिमा आहे, हेच लोकांना कळत नाही. लोक बोलतात अरे असं कुठं असतंय का, तू मरून तर बघ एकदा, मग कळेल. मेल्याशिवाय कसं काय कळणार. मेल्याशिवाय तर कळणार नाही ना. मग कळेल नरक मिळतो का स्वर्ग मिळतो. कोणी पाहिले दिसेल तुला एक दिवशी, फक्त मृत्यू होऊ दे. पण अशी पण लोक भोंदू असतात. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांना असं वागू नका. अनेक लोक एवढे विचित्र आहेत. काही लोक गुरुचरित्राचे पण पारायण करतात आणि बोलतात महाराज आमच्या घरात सुख शांती नाही हो, पारायण करून पण कसं येईल बाबांनो. जर तुम्ही टोपाच्या टोपा हाडं उकळत असाल घरामध्ये, ते गुरुचरित्र पारायण करून उपयोग होईल का. नाही. जो महाराजांची भक्ती करतो त्याने मांस मच्छी खाऊच नाही, माझं एक मत आहे. मेलेले मुर्दे खाऊन काय उपयोग आहे. जसं त्यांना हाड मास आहे तसं आपल्याला पण हाड मास आहे. आपल्याला आहे तसं त्यांना पण आहे. त्यांचा पण जीव आहे, आपला पण जीव आहे. आपल्याला कोणी बाबा दगड फेकून मारायचा प्रयत्न केला एखाद्या वेड्याने, तर आपण धावतो का नाही, पळतो का नाही. जर एखाद्या कोंबड्याला जर नॉर्मल आपण मारलं तरी तो जीव घेऊन स्वतः पळतो का नाही, त्याच्या मागे लागला कसा पळतो. कारण मी बघितले कोंबडे पकडणारे, अनेक त्याच्या मागं धावतात, तो कोंबडा आपला पुढे धावते, तो मागं धावते धरायला, मग त्याला कापण्यासाठी. इतकी बेकार अवस्था आहे. मग कसं काय आपल्या जीवनामध्ये सुख शांती, मानसिक आत्मिक समाधान येईल. जोपर्यंत तुम्ही ही घाण कायची सोडत नाही, जोपर्यंत तुम्ही पाप करायची सोडत नाहीत, तोपर्यंत तुमच्या जीवनात ही कर्म भोगावीच लागतात. करणी करायची गरजच लागत नाही, आपोआप ते कर्म पुढे उभे राहायला लागतात सगळी केलेली, आणि ते भोग भोगावेच लागतात. अनेक जन्मांची तर आहेच आहेत, तीच या जन्मी फिटत नाहीत. आणि अजून या जन्मात इतके डोंगर वाढवतो आम्ही, तर पुढच्या जन्मामध्ये ते साठवून ठेवतो. मग येणारा जन्म पुढचा, मग तो कुठला येईल काय माहीत नाही. ते बुरुगिंडी कुठला देश आहे त्या ठिकाणी, मुडदूस माहिती आहे ना, ते आफ्रिका साईडला कुठले देश आहेत ना, ते कसे बघितलं ना, नालो कसे नालेत घाण त्या ठिकाणी राहत, अशा ठिकाणी जन्म मिळतो. ना अन्न खायला मिळत, उपाशी जेवण मिळत नाही, तर असे मरतात तिथे लोक. मग तुमचं आमचं भाग्य किती मोठं आहे, या ठिकाणी जन्म झाला आणि सुंदर निसर्गाची हवा घेतोय तुम्ही आम्ही. पण आम्हाला त्या निसर्गाच्या उलटं वागायचं आहे. मग तो निसर्ग आमच्या बोकांडी का नाही बसणार मला सांगा. म्हणून प्रत्येकाला माझं एक सांगणं आहे, ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये कुठली उपासना करत असाल, बघा काही लोक खातात घरातले, काही लोक खात नाहीत, त्यांचं मरण होतं बिचाऱ्यांचं. लोक बोलतात महाराज माझा नवरा असा आहे,
तो नास्तिक आहे, तो काय खायचं सोडतच नाही. मग त्या बाईचे वांदे पारायण करायचे. किंवा नवरा चांगला असतो तर बाई विचित्र असते. म्हणजे एवढी विचित्र अवस्था आहे घरोघरी. संसारच एवढे विचित्र आहेत लोकांचे. प्रत्येकाच्या कमेंटमध्ये पाहते कोणच सुखी नाही. आणि मांस मच्छी तर सोडायला कोण मागत नाही. म्हणजे त्या काळामध्ये महाविष्णूने 10,000 वर्ष युद्ध केलं दैत्यांसंगती. ते दैत्य मेले आणि आत्ता इथे जन्माला आले मानव रूपात, म्हणून ती हाडं सोडत नाहीत खायची. इतकी बेकार अवस्था आहे. म्हणून माझं प्रत्येकाचं एक मत आहे, प्रत्येकाला एक सांगणं आहे माझं, बाबांनो ह्या गोष्टी सोडून द्या, याचा त्याग करा आणि अनन्य भावाने महाराजांची सेवा करा. आणि ही जी वारीबिरी घुमतायत ना, हे जे सगळं थोतांडे बरं का, हे सगळं खोटं आहे. काही ठिकाणी उगाच काहीतरी लोकांना फसवायचं म्हणून नाटकं करतात. त्या अभ्यास असतो, त्या अभ्यासानुसार बोलतात. तंत्राची पुस्तकं एवढी आहेत, त्याचा अभ्यास करतात, लोकांना फसवतात, लोकांकडनं पैसे उकळतात आणि कामही होत नाही लोकांची. आणि लोकही त्यांच्याकडेच जातात. नाही, बाबा पैसा घेतो म्हणजे पॉवरफुल आहे. म्हणजे बाबा पैसा घेतल्यावर तो पॉवरफुल आहे. म्हणजे सांगायचं कारण काय आहे, पैसा घेतल्यावर पॉवरफुल. मग त्यांना माहिती आहे हा लुटतोय, नाही लुटतोय पण काम होईल. आणि नंतरून बघतोय तर काही नाही. ये रे माझ्या मागं, बाबा बोलतो तुझी चुकी झाली. आता त्याची कसली बिचाराची चुकी, कारण की तो बिचारा तुझ्याकडे आला आणि त्याने तुला पैसे दिले, त्याची कर्म वाढवून घेतली आणि तू पण कर्म वाढवून घेतली. दोघांना नरकाची वाट. येते का लक्षात मी काय म्हणतोय ते? ह्याच घटना असतात. म्हणून सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ह्याला अंधश्रद्धा असं म्हटलं गेलेलं आहे. काय आहे? हां, अंधश्रद्धा. आता एकाची कमेंट होती, महाराज बोलतो महाराज तोंडातला विडा काढून बोला. आता मी तंबाखू खातो का? मला हसायला आली. अरे मला मूर्खा, तू गायच्या सडातलं दूध नाही पिणार, तू रक्तच पिणार म्हणलं. कारण तू राक्षसी आहेस, तू राक्षस म्हणून जन्माला आलेला आहे. म्हणजे सांगायचं कारण काय, त्याला महाराजांचं ज्ञान नको आहे, त्याला महाराजांच्या तोंडातला विडा दिसतोय. माझ्या आयुष्यात कधी सुपारीचं व्यसन नाही केलं मी, आता माझं तोंडच असं पुढे येते, मी काय करणार? सांगायचं कारण काय, त्याच्यामुळे काही लोकांना काय वाटतं, महाराज अरे आता थोडा होड काढू नको काय बाहेर, कायचे जागो आतमध्ये घेऊ तोंड काहीतरी करून. एवढे विनाशकाली विपरीत बुद्धी लोक आहेत. पण सांगायचं कारण अशी पण विचित्र लोक आहेत. उलट मला व्यसनी माणूस आवडत नाही. आपल्या मठामध्ये नियम किती कडक आहेत बघितले. माणूस थुकला तरी त्याला चाटून मी साफ करायला लावेल, कारण की इथं घाण दिसता कामा नये. तरच महाराजांचं या इतर देवतांचं वास्तव्य आपल्या मठामध्ये आहे. त्याच्यामुळंच आहे, शक्तीचा प्रभाव त्याच्यामुळंच आहे. देवाला स्वच्छता आवडते. म्हणून मी प्रत्येक आपल्या बोर्डवर लिहिले आहे, भोंदू व्यसनी साधूंनी आतमध्ये यायचं नाही. ज्याला व्यसन आहे, तंबाखू पान गुटखा माझ्या डोळ्यासमोर दिसला का मी पागल बाबा होतो. एवढं लक्षात ठेवा. मग माझं डोकं एक हात में भाला एक हात में माला, मी काहीच करू शकत नाही. मग काय मला कळत नाही, माझे नट आपोआप ढिले होतात. पण सांगायचं कारण काय, कारण की मला हे असं गैरवर्तन केलेलं आवडत नाही, बेशिस्तसारखं वागलेलं आवडत नाही. म्हणून प्रत्येकाने ज्यावेळेस तुम्ही अध्यात्म मार्गात येतात, या पवित्र भूमीमध्ये येता, ही पवित्र यज्ञभूमी आहे. या यज्ञभूमीमध्ये आल्यावरती माणसाने स्वच्छच यावं, स्वच्छता राखावी स्वतःची, आणि ज्या कुठल्या मंदिरात जाईल तिथलीही. लोकांना ती सवय लागली, गावकीची लोक, गावकीचं मंदिर आहे, मारली टाळी, लागले चोळायला, इथं टाकलं लागले थुकायला. आणि तिथं आहे रामाचं मंदिर, भैरवाचं मंदिर, हनुमंताचं मंदिर, त्या हनुमंताच्या तोंडावर थुकतील अशी पण लोक आहेत. आणि ते आम्हाला ब्रह्मज्ञान सांगतात. ज्याची लायकी नाही, ज्याची पात्रता नाही, ते आम्हाला सांगतात. एकदा समोर आहे बाळा तू, मग तुला दाखवतं तंत्र काय, मंत्र काय आणि शक्ती काय ती. जोपर्यंत समोर येत नाही, मागून कोणी भुकतं, पण समोर येऊन दाखव, तुला घरचा रस्ता दिसणार नाही. हेच लोकांना समजत नाही. ही शक्ती खूप मोठी आहे, फक्त आम्ही याचा गैरउपयोग करत नाही. अरे महाराज पाहतात ऐकतायत, नाही तर मला मागून लाद घालायची आणि मी पडायचं तुमच्या अंगावर, का मला भय महाराजांचं आहे. कारण आमच्या महाराजांना या गोष्टी आवडत नाही. पण महाराजांनी सगळ्यात तरबेज करून ठेवलेली आहे मला, त्याच्यामुळे टेन्शन नाही. पण सांगायचं कारण काय, ह्या गोष्टींचा वापर करत नाही मी, फक्त उपासना देतो. काय देतो? तुम्ही उपासना करा, नाम घ्या, नामातनं गती म्हणजे मोक्ष मिळवा. तंत्र वाईट नाही आहेत, तंत्र हे सगळे स्वामी महाराजांच्या चरणासमोरून निघालेले आहेत. फक्त लोकांनी याचा गैरउपयोग केला. लोकांनी, काही लोक पैसे देतात याचं वाईट करण्यासाठी, 50,000 1,1 लाख रुपये.
कोणाचं घर बसवण्यासाठी, कोणाला गांजेचं व्यसन, कोणाला दारूचं व्यसन, कोणाला कसं व्यसन, फार कपडा बिपडा काय. तुम्ही ते काळूबाईला गेलात का? कोण जातं का नाही? त्या ठिकाणी बघितलं तुम्ही झाडावर असे खेळे ठोकून काय काय करतात ते. मी स्वतः डोळ्यांनी पाहिले बरं का. मला अशा गोष्टींचा लय इंटरेस्ट आहे. त्यावेळी मी जातो तिथे मुद्दा म्हणून. आम्ही हात लावून पण बघतो, पण मला काय नाही होत, तुम्ही नका लावा हात, नाही तर डायरेक्ट अंगात यायचं तिथं मांजीर बोळा. आलं लक्षामध्ये? असं होता कामा नये. मांजीर बुवा हा एक आघुरी होता. कोण होता? आपण बोलतो मांजीर बुवा, गोजीर बुवा, दावजी पाटील. तो मांजीर बुवा एक आघुरी होता. तो कामाख्याला गेलता. कुठे? कामाख्याला तंत्रविद्या शिकण्यासाठी गेलता. तिथून कुठले गुरु त्याला सामर्थ्यवान मिळाले, तो आघुरी झाला. आणि एवढी विद्या त्यांनी कशी अवगत केली त्याचं त्याला माहिती. आणि तो कायम काळ्या कपनीवर असायचा. हे लोकांना माहीत नाही. लोकांना फक्त चेडा येतो. आता त्याच्यातला अभ्यास पण करा जरा. आणि लोक त्याच्याकडे जातात वाईट करायला. त्याला कोंबडं काप, हे काप. आता ते रक्तच घेणार. आघोरी काय करतात? एक घाण भूत पिशाच प्रसन्न करतात. पण त्याला महाकाली प्रसन्न होती. त्या महाकालीने आदेश केला, बाबा तू काळूबाईला शरण जा आणि तिची भक्ती कर. मग तो तिचा रक्षक झाला, दैत्य झाला तिथे. आणि त्याने तिथं जिवंत समाधी घेतली. आणि त्याचा उपयोग लोक दुरुपयोग करायला लागले. एक दिवशी त्याचं पण तिरडी निघेल काही कालानंतर, गव्हर्नमेंटच काढेल. जेव्हा उखडतील ना खालून असे, मग कळेल त्याला. तसं कळणार नाही. कारण लोकांचं वाईट करणे हे कसलं काय? कसला देवीचा रक्षक हा? एकदा माझ्या महाराजांच्या नादी लागून तर बघा, सगळं उखडून फेकून देतील. पण हेच लोकांच्या बुद्धीत शिरत नाही. मी काय एवढा चॅलेंज करतो, माझ्या सामर्थ्य म्हणून करते बरं का, तुम्ही करू नका. मी नाही घाबरत तंत्रमंत्राला. भूत माझ्या अंगा खांद्यावर खेळतात. सांगायचं कारण काय, या अशा काय गोष्टी असतात, यांच्या आशांचं मुखही पाहू नये, अशा ठिकाणी जाऊ नये. आणि असं पाहू पण नाही. जिथं गेलात त्या ठिकाणी फक्त त्या देवीचं दर्शन घ्या. ती देवी कधी सांगत नाही बाबा कोणाचं वाईट कर. पण तिथं लोक नालायक आहेत आणि जाणारे पण हरामी आहेत. त्यांच्यामुळे या घटना घडतात सगळ्या. किती लोक माझ्या डोळ्याने बघितले आहेत की काय लोकांची कशी अवस्था झालेली आहे. माझ्याकडे येतात अशी लोक. पण लोकांना काय बाबा लागतो ना पॉवरफुल, लिंबू फिरवला का लगेच काम. मग मी लिंबू देतच नाही, मी रस देतो त्याच्यातला, प्या, होईल हळूहळू बरं. तर अशा पण काय घटना घडतात बाबांनो. हे सांगायचं कारण असं आहे, लक्षपूर्वक सावधानीने वागायचं. रस्त्यावर येणारे पण साधू लुटतात, तेही भोंदू असतात. मग तो नागा असू नाही तर कोणी असू. मी का सांगितलं, स्वामींच्या काळामध्ये स्वामी या गोष्टींना महत्त्व देत नव्हते आपले स्वामी महाराज. का महाराज हे साक्षात मूळ ब्रह्म होते. हे थातूर मातूर गोष्टींना महत्त्व द्यायचे नाही. चेडे गोटे असायचे, महाराज लघुशंका विष्ठा करायचे त्याच्यावरती. महाराज डायरेक्ट लघुशंका आणि काय करायचे, विष्ठा म्हणजे हगणे. येते का लक्षात? महाराज डायरेक्ट बसायचे त्याच्यावर. ती गाणगा कुठली चेटकीन ती लोकांना पछाडायची तिथल्या बागेमधली. तर महाराज तिच्यावरती लघुशंका आणि विष्ठा करायची रोज जाऊन. त्या लोकांना मोकळा श्वास भेटला. नाही तर रोज पछाडायची, कोण ना कोण गेलं त्याच्या अंगातच यायची ती. त्या काळातली घटना आहे 150 वर्षापूर्वी. महाराजांनी कायमची बंद करून टाकली तिला. काय नाही हो, हे स्वामींसमोर या शक्ती काय आहेत का? महाराज म्हणजे सगळ्यात मोठे मांत्रिक तांत्रिक आहेत. त्यांच्यापासून जी तंत्रविद्या निघाली, दत्त महाराज आहेत ते. त्यांच्यासमोर काय चालतं का या गोष्टी? हे स्वामी सेवा करतात म्हणून लोकांना माहीत नाही. पण महाराज न बघताही आपोआप आग लागती. बघितले का तुम्ही कधी? आम्ही डोळ्याने बघितले. तर सांगायचं कारण की ही स्वामी महाराजांची शक्ती आहे. काही लोकांना फक्त थोडक्या अनुभव येतात, कुठेतरी चमत्कार घडतात, ते त्याच्यातच आनंदात राहतात. आम्ही जवळून पाहतो स्वामी महाराजांना. फार डोकं घुसून राहतो, कधी कधी फटके पण बसतात. पण तरी बघायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. पण सांगायचं कारण काय, ही स्वामी महाराजांची शक्ती आहे. आलं लक्षात काय म्हटलं मी? बघा आत्तापुरतं एवढंच. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। ओम श्री माता की जय। हर हर महादेव। सगळ्यांनी स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचे टाळ्यांच्या गजरामध्ये। सगळ्यांनी सावधान। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय
स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव अलख निरंजन आदेश आदेश आदेश।